नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, इराणमधील हुकुमशाही राजवटीवर तेथील जनता प्रचंड नाराज असल्याचं दिसत असून गेल्या 2 दिवसात तिथे या राजवटीविरोधात तीव्र आंदोलनं होत आहेत. अर्थात केवळ तिथे असलेल्या हुकुमशाही राजवटीला विरोध करण्यासाठी नव्हे, ते इराणच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा कोसळण्याच्या बेतात असल्यामुळे त्रस्त जनता रस्त्यावर उतरली. तेहरानचा ग्रँड बाजार आणि राजधानीतील प्रमुख व्यापारी केंद्र सरकारविरोधी तीव्र आंदोलनांमुळे दणाणून गेला. इराणचं रियाल हे चलन सध्या संकटात असून एका डॉलरच्या तुलनेत या रियालची किंमत प्रचंड खाली घसरली. त्यामुळे इराणपुढे चलन संकटसुद्धा उभं राहिले. रविवार या दिवशी राष्ट्रीय चलनाच्या भीषण अवमूल्यनाविरोधात सुरू झालेला हा संप अल्पावधीतच संपूर्ण मौलवी सत्ता केंद्राविरुद्धच्या राजकीय उठावात बदलून गेलेला आहे. या आंदोलनाचा रोख थेट सर्वोच्च नेते आयातोल्ला अली ख्वामेनी यांच्याकडे वळलेला आहे. राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन यांच्या अध्यक्षतेला वर्षाहून अधिक काळ झाला असतानाही या राजवटीने उभा केलेला स्थिर राजवटीचा डोलारा कोसळला असल्याचं चित्र स्पष्ट झालंय आणि त्याचं प्रतिबिंब या आंदोलनात दिसून आलं. आर्थिक तक्रारींपासून थेट सत्ता बदलाच्या घोषणांपर्यंत आंदोलनाचा सूर बदलल्याने इराणमधील मोठ्या सामाजिक राजकीय उलथापालथींची तीव्र शक्यता निर्माण झाली. त्यातूनच व्यापारी वर्ग रस्त्यावर उतरला असून त्यांनी या आंदोलनाची सूत्र हाती घेतली आहेत. या आंदोलनातून हे स्पष्ट होऊ लागले की सत्तेतील धर्माधारित व्यवस्था आणि सामान्य जनता यांच्यातली दरी आता भरून येण्याच्या परिस्थितीत नाही. या नव्या आंदोलनाला कारणीभूत ठरलेली घटना म्हणजे इराणी रियालचं ऐतिहासिक अवमूल्यन. रविवारपर्यंत अमेरिकन डॉलरचा दर 14.5 लाख रियालपेक्षा अधिक गेला, ज्यामुळे व्यापार आणि वाणिज्य अक्षरशः ठप्प झालं. केवळ एका महिन्यापूर्वी डॉलरचा दर 11.4 लाख रियाल इतका होता. हे या घसरणीचं भयावह स्वरूप दाखवतं. सामान्य इराणी नागरिकांसाठी याचे परिणाम अत्यंत विनाशकारी ठरले आहेत. गेल्या 1 वर्षातच अन्नधान्याच्या किमती सरासरी 66% अधिक वाढल्या आहेत. संकटाची तीव्रता कमी दाखवण्याचा प्रयत्न सरकारी आकडेवारीने केला असला तरी वार्षिक महागाई 52% जास्त झाली. वस्तूंची किंमत ठरवणं किंवा मालाचा साठा भरून काढणं अशक्य झाल्यानं तेहरानमधील अलादीन आणि चारसू या मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स बाजारातील व्यापाऱ्यांनी संप पुकारला. तो क्षणार्धात संपूर्ण शहरात पसरला. रविवारी दुपारी या उठावाला खरी सुरुवात झाली. सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओंमध्ये अलादीन कॉम्प्लेक्समधील दुकानदार शटर बंद करत घाबरू नका, आपण सगळे एकत्र आहोत अशा घोषणा देताना दिसत आहेत. व्यापारी गल्लीबोळात पसरलेले आहेत. हा संप लगेचच रस्त्यांच्या पलीकडील चारसू कॉम्प्लेक्स, शूशमधील आयन मार्केट तसंच पाकदश्त येथील मोबाईल मार्केटपर्यंत पोहोचला. व्यापारी रस्त्यावर उतरले आणि हाफेज ब्रिजकडे मोर्चा काढत दुकानं बंद करा, समर्थन द्या अशा घोषणा देत इतरांनाही आंदोलनात सामील होण्याचं आवाहन करू लागले. सोमवारी आंदोलनाने राजधानीचा मोठा भाग व्यापला. चेरागे बाग, सोने बाजार, बूट बाजार, लाले हजार, सादी तसेच याफ्ताबाद आणि देलावरान येथील फर्निचर बाजारात सुद्धा संप झाला. खामेनी राजवटीने अर्थातच हा संप चिरडण्यासाठी पावलं उचलली. बाग ए सेपासालार आणि हाफेज ब्रिज परिसरात खामेनी समर्थक सुरक्षा दलांनी अश्रुधूर आणि लाठ्यांचा वापर करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र युवक आणि व्यापाऱ्यांनी प्रतिकार करत अनेक ठिकाणी सुरक्षा दलांना माघार घ्यायला भाग पडलं आणि त्यांच्यावर भामटे म्हणत शाब्दिक हल्लासुद्धा चढवला. आर्थिक हताशेतून सुरू झालेल्या या आंदोलनाने राजकीय बंडाचं स्वरूप घेतलेलं आहे. सोमवारपर्यंत तेहरानच्या रस्त्यांवर सरकार आणि राजवटीविरोधात गगनभेदी घोषणा उमटल्या. आंदोलक म्हणत होते, व्यापारी मरतील पण अपमान सहन करणार नाहीत, हुकुमशाला मृत्यू आला पाहिजे, खामेनीला मृत्यू द्या अशा घोषणाही आंदोलकांनी दिल्या. फिरदोसी, जोमुरी आणि लाले हजार परिसर या घोषणांनी दणाणून गेलेला आहे. आंदोलकांनी सध्याच्या घसरलेल्या परिस्थितीचा थेट संबंध राजवटीच्या परराष्ट्र धोरणाशी जोडलेला आहे. ना गाझा ना नेबेलॉन, माझं आयुष्य इराणसाठी अशाही घोषणा ऐकू येऊ लागलेल्या आहेत. इस्रायलने हमास विरोधात गाझा पट्टीवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणनेही त्यात उडी घेतली होती, पण त्यावेळी इराणच्या सर्वसामान्य जनतेची जी अवस्था आहे त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं.
तीच व्यथा हे आंदोलक मांडत आहेत. ते खामेनींना उद्देशून म्हणत होते की हे वर्ष रक्ताचं आहे, सय्यद अली खामेनीला पाडणार आहोत. विद्यमान राष्ट्राध्यक्षांविरुद्ध पेचेकियन लाज वाटू द्या, देश सोडा असेही नारे दिले गेलेले आहेत. आंदोलनाच्या तीव्रतेमुळे सत्ताधारी अधिकाऱ्यांनाही व्यवस्थेतील अपयश मान्य करावं लागते. माजी उपराष्ट्राध्यक्ष होसेन मराशी यांनी कबूल केलं की देशातील 40% बँकिंग मालमत्ता दिखाऊ आहेत आणि गेल्या 20 वर्षांपासून इराणची अर्थव्यवस्था अणुप्रश्नांमुळे कोंडली गेलेली आहे. अन्न संकट भुकेल्यांना रस्त्यावर आणू शकतं असा इशाराही ते देतात. संसदेच्या सदस्य अलिये कियासारी यांनी वाढलेल्या महागाईला सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थी हितसंबंधांमुळे पेटलेला वणवा असं संबोधले. त्या राष्ट्राध्यक्ष मसूद पेचेकियन यांनी अपयश मान्य केले. ते म्हणतात, समस्या सुटल्या नाहीत तर आम्ही शासन करू शकणार नाही. एकूणच इराणमधील आंदोलनाचा अर्थच असा निघतो की आर्थिक व्यवस्था कोलमडण्याचा मुद्दा हा केवळ अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांचा नसून राजवटीने केलेल्या बेफाम लुटीचा आणि युद्धखोर धोरणांचा परिणाम आहे. सरकारी सांख्यिकी केंद्राच्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात महागाई दर गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 42.2% पोचलेला आहे. हा दर नोव्हेंबरच्या तुलनेत 1.8% अधिक आहे. सांख्यिकी केंद्रानुसार गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेत अन्नधान्याच्या किमतींमध्ये 72% वाढ झाली असून आरोग्य आणि वैद्यकीय वस्तूंच्या किमती 50% वाढलेल्या आहेत. अनेक टीकाकारांच्या मते ही स्थिती देशात अतिमहागाई येण्याची चेतावणी मानली जाते. देशव्यापी उठावाची भीती आता राज्यकर्त्यांना वाटू लागली आहे. त्यातूनच या राजवटीने सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे तयार ठेवली आहे. तेहरानमधील सरल्ला मुख्यालयाभोवती 100% सतर्कता जाहीर केली आहे. बसीज, आशुरा आणि फतेईन बटालियन तैनात करण्यात आलेले आहेत. इतर प्रांतातून अतिरिक्त दल सज्ज ठेवण्यात आले. हे आंदोलन आता तेहरानपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. मशद, कराच, केरमानशाह, हमदान आणि केश्म येथेही आंदोलनं झाली आहेत. मशदमध्ये आंदोलकांनी दगडफेक करून दंगल नियंत्रण करणाऱ्या दलांना प्रत्युत्तर दिले. आंदोलकांना मुनाफिक म्हणणाऱ्या एका मौलवीची गाडी जमावाने फोडलेली आहे. इराणच्या राष्ट्रीय प्रतिकार परिषदेच्या निवडून आलेल्या अध्यक्ष मरियम रजवी यांनी तेहरानच्या व्यापाऱ्यांचं आणि युवकांचं कौतुक केले. चलनवाढ, महागाई आणि भ्रष्टाचारामुळे उठाव अपरिहार्य झाला असल्याचं त्या म्हणतात. त्या म्हणाल्या की जोपर्यंत मौलवीला कफन घातले जात नाही तोपर्यंत ही भूमी खरी भूमी होणार नाही. अशा घोषणांमधून स्पष्ट होतं की हा केवळ आर्थिक संप नाही, तर इराणी जनतेच्या स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठीच्या क्रांतीचा पुढचा अध्याय आहे. इराणमधील महिलांच्या प्रश्नांवरही आंदोलनं भडकलेली आहेत. 2022मध्ये हिजाबच्या मुद्द्यावरून महसा अमिनी या महिलेची पोलीस ठाण्यात हत्या झाली होती. त्यानंतर इराणमध्ये हिजाब विरोधात आंदोलन पेटलं होतं. 2 आठवड्यांपूर्वी इराणमध्ये झालेल्या मॅरेथॉन दरम्यानही महिलांनी हिजाब न घालताच या मॅरेथॉनमध्ये भाग घेतल्यामुळे हा मुद्दा चर्चेला आला होता. महिलांवर लादण्यात येणाऱ्या विविध निर्बंधांमुळे समाजात एक घुसळण सुरू झालेली आहे. तेथील उजव्या विचारसरणीच्या लोकांनी त्याविरोधात आवाज उठवलेला आहे. इराण सध्या अभूतपूर्व जलसंकटाचा सुद्धा सामना करतोय. शतकानुशतके वसाहती आणि शेतीला आधार देणाऱ्या नद्या आटत चाललेल्या आहेत. तर भूजल साठ्याचा उपसा नैसर्गिक पुनर्भरण क्षमतेपेक्षा फारच जास्त प्रमाणात केला जातोय. देशातील प्रमुख जलभांडारांपैकी 70%हून अधिक जलभांडारे अतिवापरामुळे धोक्याच्या पातळीवर पोचली असल्याचं मानलं जाते. इराणच्या जलउद्योगाचे प्रवक्ते इसा बोजोर्गजाते यांच्या मते अनेक मैदाने आणि जलाशय अत्यंत चिंताजनक पातळीवर खाली गेले आहेत. गेल्या 2 दशकात देशाचे नूतनीकरणक्षम जलस्रोत 1/3 अधिक प्रमाणात घटले असून त्यामुळे इराण पूर्ण जलटंचाईच्या उंबरठ्यावर उभा आहे. दुष्काळाचं चक्र अधिक वारंवार आणि अधिक तीव्र होत चाललंय. गेल्या शरद ऋतूमध्ये आधुनिक इराणी इतिहासातील मागील 20 वर्षातील सर्वात कोरड्या कालावधीपैकी एक असा काळ अनुभवायला मिळाला. अनेक दशकांपासून राष्ट्रीय विकास धोरणे अशी गृहीतक धरून आखली गेली होती की अभियांत्रिकी उपाय आणि संसाधनांचा उपसा करून पर्यावरणीय मर्यादा ओलांडता येतील. जलटंचाईमुळे आता इराणच्या सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय स्थैर्याला सुद्धा गंभीर धोका निर्माण होतोय. सिंचनावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागांमध्ये फळबागा सुकून जात आहेत, पशुधन घटत आहे आणि त्यामुळे आधीच तणावग्रस्त असलेल्या शहरी भागांकडे स्थलांतराच्या लाटा उसळत आहेत. या पर्यावरणीय दबावामुळे पारंपरिक उपजीविकांचे आधार ढासळले जात आहेत. त्यातून राजकीय असंतोष निर्माण होतोय.
इस्फहान, खुजेस्तान आणि इतर प्रांतांमध्ये आम्हाला पाणी हवंय या घोषणेखाली झालेली आंदोलनं याचंच प्रतिबिंब आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.